सखी सावली काव्यांजली। आपलं मदत नाही तर आपली मदत त्यांना हवी आहे का? अंजली, पुढच्या वेळेला तुम्ही जे काही कराल ते निदान आम्हाला सांगून तरी करा। सांगून का करेल ती? आजकाल तिला आणि प्रीतमला सगळ्या गोष्टी आमच्यापासून लपवण्यातच आनंद मिळतोय ना। मुलं मोठी झाली आहेत ना, आता स्वतंत्र झाली आहेत, आता आपली गरज राहिली नाही त्यांना। नाही मावशी, असं काही नाहीये हो। असं नाहीये तर मग हे काय आहे? कळतंय का तुला हे काय आहे? हे प्रीतमच्या कॉन्ट्रॅक्टचे लीगल पेपर्स आहे। त्यातल्या नुकसान भरपाईच्या अटीविषयी तुला आधीपासून माहित होतं? माहित होतं का? हो मावशी, मला आधीपासून माहित होतं। अंजली, का केलं तुम्ही असं? अगं, एवढी मोठी रक्कम भरावी लागणार आहे हे तुम्ही आधी का नाही सांगितलं आम्हाला? आणि जर सांगणार होतात तर मग कधी सांगणार होतात? डॅड, अहो आम्ही दोघांनी प्रयत्न करायला सुरुवात केलेली आणि प्रीतम सुद्धा बघत होता काही करता येतंय का। अगं, इतकी मोठी रक्कम प्रीतम एकटा कसा जमा करणार होता? लीगल मॅटर आहे हे, कळतंय का तुला? त्या मीनाक्षी ताईच्या घरावर या पैशाच्याच कारणासाठी जप्ती आली आहे। आपल्याही घरावर तीच वेळ आणणार आहात का तुम्ही? कुठून आणणार होता तेवढे पैसे? फोन कर त्याला, फोन कर त्याला आणि घरी बोलावून घ्या आत्ताच्या आत्ता, ताबडतोब फोन कर। मावशी, प्रीतम कॉन्ट्रॅक्ट संदर्भातच एका मीटिंगला गेलाय। त्याला म्हणावं जगाशी मीटिंग नंतर कर, आधी आपल्या आई वडिलांशी बोल। बोलावून घे त्याला, फोन कर। सॉरी हा श्रेष्ठा, चुकून पडले खाली। काव्या, मुद्दामून करतेस ना सगळं? मी काय मूर्खासारखं बरळतेस? मूर्खासारखं? अगं, जे खरं आहे तेच मी बोलते। मी ओ आय एम सॉरी। इथे तुमच्या स्टाफ मध्ये कुणालाच काही माहिती नव्हतं का? विश्वजीत, इथेही कुणाला काही सांगितलं नाही वाटतं तुम्ही? सॉरी, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, मला माहिती नव्हतं, मी तुमचं सिक्रेट बोललं। सॉरी विशू, सॉरी काव्या, मला खरंच माहित नव्हतं की तुम्हाला कोणालाच हे सगळं माहित नाहीये आणि माझ्या इथे येण्याने एवढा गोंधळ होईल। पण ठीक आहे, म्हणजे मी समजू शकते, हे असं सगळं सगळ्यांसमोर सांगायला खूप ऑकवर्ड वाटत असेल ना तुम्हाला? पण ठीक आहे, आता कळलंच आहे तर चांगलंच आहे। तुम्ही सगळे इकडे काय करताय? तुम्हाला कामं नाही आहेत? निघा। एक मिनिट, हे बघा, मी जे काही सांगतेय ते खरं आहे। तुमच्या विश्वजित सरांचं माझ्यावर कधीच प्रेम नव्हतं, त्यांनी फक्त श्रेष्ठावर प्रेम केलं। आणि जगापासून लपवून केलं असलं तरी प्रेम खरं असतं, हो ना श्रेष्ठा?
आणि काय हा प्रेमाची निशाणी, त्यांच्या प्रेमाची निशाणी आहे तिच्या पोटात. तुम्हाला खोटं वाटतंय का हे? याचा सुद्धा पुरावा हवाय का तुम्हाला? थांबा दाखवते. दाखवते, थांब ना. हे बघ, तिचे प्रेग्नन्सी रिपोर्ट्स आहेत, तुम्ही पण बघ. काव्या, इनफ इज इनफ. पास झालं, जा आता तू इकडून. काय चाललंय इथे? एवढी गर्दी, आरडाओरडा. अरे मिसेस प्रभुदेसाई, तुम्ही आणि इथे? सर, विश्वजित सरांनी श्रेष्ठाचं अफेअर चालू आहे. श्रेष्ठा प्रेग्नेंट आहे सरांकडून. विश्वजित? श्रेष्ठा? इज इट ट्रू? काय ऐकतोय मी हे? सर, लेट मी एक्सप्लेन. सर, आता हे फोटो सगळं एक्सप्लेन करते. श्रेष्ठा दे, श्रेष्ठा. हे घ्या. Oh no. विश्वजित? श्रेष्ठा? This is really disgusting. Absolutely not acceptable. सर, माझं ऐकून घ्या. बघ, मला काही ऐकायचं नाहीये. अरे सगळं क्लिअर आहे. हा अतिशय सिरियस कन्सर्न आहे. विश्वजित, मी तुला आधीच सांगितलं होतं, आपल्या ऑफिसमधलं वातावरण खराब होईल, असं ही गोष्ट मला चालणार नाही. अरे कंपनीची बदनामी होती अशानं. सर, मी तेच. सर, जरा आमचं ऐकून घ्या. नाही, आता तुम्ही दोघांनी काही बोलायचं नाहीये. मी तुम्हाला कंपनीमध्ये ठेवू शकत नाही. यू बोथ आर सस्पेंडेड विथ इमिजिएट इफेक्ट. सर, सर मी सांगते ना तुम्हाला. सर, आमच्यात असं काहीच नाहीये, तुम्ही ऐका ना प्लीज. श्रेष्ठा, अगं असं काय म्हणतेस? तूच नाही का काल आमच्या घरात येऊन सगळ्यांसमोर हे सगळं सांगितलं? तू तिथे जे बोललीस तेच बोलते मी. काव्या, तू जरा गप्प बस. सर, सर मी तुम्हाला सांगते खरं काय, हे सगळं खोटं आहे सर. खरं काय आणि खोटं काय हे तू सांगायची गरज नाही श्रेष्ठा. सुरभी, यांचं सस्पेन्शन लेटर तयार कर आणि मला पाठव. सर प्लीज. आणि याच्यावर आपण कळवून टाक विथ इमिजिएट इफेक्ट. येस सर. आपल्याकडे ना एक म्हण आहे, जे पेरतो तेच उगव. विष पेरलं श्रेष्ठा, आता भोग तुझ्या कर्माची पड. काव्या, मी तुला सोडणार नाही. मला नाही, तू आता तुझ्या विशूला सोडू नकोस. घट्ट धरून ठेवा, कारण या परिस्थितीत तुम्हाला एकमेकांची जास्त गरज लागेल. आणि तुम्हाला नात्यांचं खरं महत्त्वही कळेल.